नमस्कार मित्रांनो, योगसूत्रच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. मी वेगवेगळ्या अवयवांचे वेगवेगळे स्ट्रेचिंग सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला त्या भागावर पूर्ण ताण पडून तिथल्या काही व्याधी असतील तर त्याही दूर व्हायला मदत होईल आणि त्या भागाला अतिशय उत्तम असा योगासनांच्या द्वारे व्यायाम होईल. प्रथम आपण बघणार आहोत मानेसाठी काय योगासने आपण आणि काय स्ट्रेचिंग आपण करू शकतो. सर्वप्रथम आपण दोन्ही हात ह्याप्रमाणे खांद्यांवर ठेवून घ्यायचे आहे आणि 10 वेळा क्लॉकवाइज डायरेक्शनने आणि 10 वेळा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शननी आपण गोल फिरवणार आहोत. 2 3 4 5 6 7 8 9 10. खांद्यांबरोबरच मानेचंही स्ट्रेचिंग होत आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 काउंट्स करेपर्यंत आपण रिलॅक्स करायचं आहे. आता आपण मानेला एका बाजूने पकडणार आहोत. असं डोक्याला पकडायचं आहे, म्हणजे एका हाताने. दुसरा हात आपण असा ठेवू आणि ह्या मानेला जास्तीत जास्त आपण आपल्या हाताने ताणणार आहोत. मनातल्या मनात आपण 10 पर्यंत आकडे मोजू. रिलॅक्स. दुसऱ्या बाजूला याप्रमाणे हात ठेवून घेऊ आणि मानेला पूर्ण ताणायचं आहे. मनातल्या मनात 10 आकडे मोजू. रिलॅक्स. आता आपण आपल्या हनुवटीला एका बाजूला पकडत पूर्ण हनुवटी जास्तीत जास्त मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. मनातल्या मनात 10 आकडे मोजू. रिलॅक्स. आपण आपल्या हाताने जास्तीत जास्त ताण देऊ शकत असल्यामुळे हा व्यायाम अतिशय उत्तम होतो मानेला. रिलॅक्स. आता आपण आपला कान खांद्याकडे ह्या प्रमाणे न्यायचा आहे. दोन्ही हात मांड्यांवर ठेवून घेऊ. अतिशय खांद्यांपासून हात एकदम रिलॅक्स स्थितीमध्ये पूर्णपणे एका बाजूला मान. जास्तीत जास्त या भागाला ताण पडला पाहिजे अशी स्थिती. जागेवर यायचं आहे. दुसरीकडे जागेवर यायचं आहे. अजून एकदा करू. श्वासासह श्वास घेताना मान आपण डावीकडे घेऊ. थांबू. श्वास सोडत जागेवर. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत जागेवर. आता आपण डायरेक्शन चेंज करायचं आहे. हनुवटी खांद्याकडे घेऊन जायची आहे. थोडं थांबायचंय पूर्ण ताणासहित. श्वास सोडत जागेवर. उजवीकडे श्वास घेत श्वास सोडत जागेवर.
परत एकदा श्वास घेत डावीकडे, जागेवर. श्वास घेत उजवीकडे, श्वास घेत जागेवर. आता आपण खाली वर करणार आहोत. खाली करताना हनुवटी गळ्याकडे जाईल, याप्रमाणे खाली. श्वास सोडत जागेवर, श्वास घेत वर, श्वास सोडत जागेवर. अजून एकदा खाली, श्वास सोडत जागेवर, श्वास घेत वर, श्वास सोडत जागेवर. आपण 2-2दा ह्या क्रिया केल्या. दोनदा आपण रोटेशन करणार आहोत. उजवीकडून 2दा, डावीकडून 2दा, ह्याप्रमाणे. डोळे मिटून घ्यावेत. अतिशय स्लोली पूर्ण रोटेशन फील करत मान गोल फिरवायची आहे. 1 2 डावीकडून, 1 2. हे झाले मानेचे व्यायाम. आता याला आपण ब्रह्ममुद्रा देखील म्हणतो. ह्याने आपल्या थायरॉइड ग्लँडवरही उत्तम परिणाम होतो. त्यामुळे थायरॉइड ग्लँडसाठी सुद्धा ही ब्रह्ममुद्रा उत्तम आहे. त्याशिवायच मानेसाठी देखील, मानेचे कुठलेही आपल्याला सर्वायकल स्पॉन्डिलिटिस किंवा असे काही त्रास असतील तर त्यावरही आराम होतो. फक्त सर्वायकल स्पॉन्डिलिटिस मध्ये मान खाली घालताना विचार करावा. तसेच रोटेशन करताना डोळे उघडे ठेवून आपल्याला चक्कर येणार नाही या बेताने आपल्याला रोटेशन करायचं आहे. ह्याबरोबरच प्रत्येक भागामध्ये मी वेगवेगळ्या अवयवांवर एक 10 मिनिटापर्यंत चांगला असा व्यायाम सांगणार आहे. माझ्याबरोबरच जर आपण करत गेलात तर आपल्याला रोज त्या भागावर विशेष असा व्यायाम करता येईल. हा भाग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल बटन प्रेस करायला विसरू नका. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.